अतिविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले आणि हे सगळे एका अविद्येने केले. असाच एक प्रकार आपल्या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये झालेला आहे. नागझिरा जो एरिया आहे त्या एरियामध्ये पळसाच्या झाडातून, पळसाच्या झाडाचे जे पानं आहे त्या पानातून पाणी पडत होता. तर खासदार पडोळे यांना ते माहिती झाली आणि पडोळे यांना माहिती झाल्यानंतर पडोळे तिथं गेले. डॉक्टर प्रशांत पडोळे ते तिथं गेले आणि गेल्यानंतर त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी चक्क हातच जोडले आणि हात जोडून त्यांनी लोकांना संबोधताना त्यांनी म्हटलं की हा एक दैवी प्रकार आहे, जणू काही गंगाच अवतरली आहे, गंगेचं निर्माण झालेलं आहे. असे बरेच काही त्यांनी विधान बोलून गेले आणि त्यांच्यावर खूप साऱ्या लोकांनी एक विरोध दर्शवला की एक खासदार असलेला माणूस, तो पण डॉक्टर असलेला माणूस, अशा प्रकारची घाणेरडी अंधश्रद्धा पसरवणारे जे वक्तव्य आहेत हे करतील का आणि करणे योग्य आहे का. तर त्यावर प्रशांत पडोळे यांनी उत्तर दिलं की भारतीय जनता पार्टीचे काही नेते ते जर म्हणत असतील की कुठेतरी गणपती होता आणि त्या गणपतीच्या मूर्तीला आम्ही दूध किंवा पाणी चढवणार, तर एखादा खासदार जर अशा प्रकारच्या चमत्काराला जर चमत्कार नाही तर काय म्हणणार. तर मी सांगू इच्छितो, माझा तो पर्सनल ओपिनियन आहे की खासदार पडोळे जर ह्या जे काही प्रक्रिया झाली, जे नैसर्गिक प्रक्रिया झाली, जे सायन्सची प्रक्रिया झाली, त्या प्रक्रियेला जर समजा चमत्कार म्हणत असतील तर हा चमत्कार नसून प्रशांत पडोळेचा मूर्खपणा आहे असं मी समजतो. कारण तुम्ही एक डॉक्टर आहात, तुम्हाला गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रामधून निवडून दिलं आणि भरपूर असे लोक आहेत की ते जेव्हा आमच्या क्षेत्राचा खासदार कोण आहे असा जेव्हा त्यांना प्रश्न येते तेव्हा ते उत्तर, म्हणजे त्यांच्या मनात एक उत्तर येते की डॉक्टर प्रशांत पडोळे. पण ह्या तुमच्या अशा हिंदुत्ववादी विचारधारा, RSS वारी विचारधारा असलेल्या मानसिकतेचा जो दुष्परिणाम आहे हे लोकांवर होईल. कारण तुमचा व्हिडिओ खूप सारे लोक पाहिल्यानंतर ते म्हणतील की अरे आपले प्रशांत डॉक्टर जे आपले जे खासदार आहेत हेच मान्य करत आहेत की दैवी शक्ती आहे. तर लहान लहान मुलांवर किती वाईट परिणाम होईल याचा तुम्हाला अंदाजा नाही आहे, पण तो अंदाजा आम्हाला आहे. मित्रांनो, 2024ला ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस श्याम मानव आले होते सडकडणीला आणि त्यांनी खूप काही सांगून गेले, खूप काही की अंधश्रद्धेच्या विरोधात खूप काही सांगून गेले आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला काँग्रेस इंडिया गठबंधनला निवडून द्यायचं आहे. पण हे असे जर डॉक्टर म्हणवणारे, स्वतःला डॉक्टर म्हणवणारे खासदार होऊन जर असे प्रकारचे जर अंधश्रद्धेला जर हे म्हणजे अंधश्रद्धेचा प्रचार आणि प्रचार करत असतील तर त्याचा वाईट परिणाम जो आहे आमच्या जे मुली आहेत जे शालेय शिक्षणमध्ये जे शिक्षण घेत आहेत त्यांच्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकते. आणि माझं असं मत आहे की डॉक्टर प्रशांत पडोळे जे खासदार आहेत त्यांनी जाहीर माफी मागावी की अशा प्रकारचे जे अनॲक्सेप्टेबल सायन्सची निगडीत नसलेले आणि जे काही म्हणजे चमत्कारिक, ॲक्च्युली चमत्कार तर काही आहेच नाही, पण या डॉक्टर प्रशांत पडोळेला कोण सांगणार. तर काँग्रेस जो आहे हे स्वतःला म्हणून घेते की आम्ही सेक्युलरवादी पक्ष आहोत आणि आमच्या पक्षामध्ये जे लोक काम करतात, जे लोक आमदार खासदार आहेत हे कट्टर सेक्युलरवादी आहेत आणि कुठल्याही अंधश्रद्धेला जे आहेत आमचे कुठलेही नेते हे म्हणजे समर्थन करत नाही. तर हा जो प्रकार घडलेला आहे हा प्रकाराला काय म्हणणार, त्यांनी सांगायला पाहिजे की हा चमत्कार नाही आहे, हा निसर्गाचा प्रकार आहे आणि याच्यामध्ये सायन्स आहे आणि अशा प्रकारे जे काहीतरी आतमध्ये पाणी जास्त साचल्यानंतर तो त्या मुळातून पाणी जो आहे हा वर येते आणि पाण्याच्याद्वारे तो खाली पडते. असं काहीतरी जर समजा असे उत्तर दिलं असते, एक सायंटिफिक उत्तर दिलं असतं तर त्यांचं खरोखरच पूर्ण महाराष्ट्र जो आहे हा कौतुक केलं असतं. पण हे भारतीय जनता पार्टीचे विचारधारा असल्यासारखे ती त्याच्यामध्ये वक्तव्य करत होते. ते म्हणत होते की भारतीय जनता पार्टीचे लोक करतात तर एखाद्या खासदारांनी केलं तर काय होते, त्यांनी शेण खाल्लं तर तुम्ही पण शेण खाणार का. तर गोष्ट कशी आहे की लोकांना प्रश्न खूप पडतील. ओके, गोष्ट काय आहे की कोण व्यक्ती काय करते कोण नाही करत डझंट मॅटर, पण तुम्ही एक खासदार आहात, तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि युवा पण आहात आणि तुम्ही समाजाला काय गाईड केल्या पाहिजे, काय उत्तर दिल्या पाहिजे, तुमचे वक्तव्य कसे असायला पाहिजे हे अगोदर शिकण्याची खूप आवश्यकता आहे तुम्हाला. कारण श्याम मानवसारखे असो किंवा भरपूर असे लोक आहेत की ते
ते लोकांनी खूप प्रचार केला आणि त्या लोकांनी खूप प्रचार केला काँग्रेसचा, इंडिया गठबंधनचा, आणि तुम्ही तुमच्यासारखे लोक निवडून आले. पण हे असे जे म्हणजे अनैसर्गिक विचारधारा जे तुमच्या मनामध्ये आहे की एखादी दैवी शक्ती आहे किंवा हा आहे ते आहे, हे तुम्हाला माहिती पण आहे की कुठलीही दैवी शक्ती नाही आहे. या जगामध्ये कुठलीही दैवी शक्ती नाही आहे. आणि हे बघा, तुम्हाला जे फॉलो करत आहे ते सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे लोक तुम्हाला फॉलो करत आहेत. आणि हे विसरून चालणार नाही की एक असा गट आहे की तो त्या वोट बँकमुळे तुम्ही निवडून आले, त्या वोट बँकमुळे तुम्ही निवडून आले, आणि तो वोट बँक आहे आंबेडकरी. आणि आंबेडकरी वोट बँकमुळे तुम्ही जे निवडून आले आणि त्यांच्या सपोर्टमुळे तुम्हाला जो बेनिफिट भेटला, आणि अशा जिथं तुम्ही जाणार तिथं आंबेडकरी विचारधारेचे जे लोक आहेत हे तुमच्या पाठीचे असतात. कारण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस पुणे करार लागू करण्याच्या प्लॅनिंगमध्ये होते, आणि त्यावेळेस मोहनदास गांधी यांनी विरोध केला होता, आणि येरवडा जेलमध्ये जे आंदोलन केलं, आणि त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी लिहून ठेवलं की ह्या अशा म्हणजे गांधीच्या विरोधामुळे खूप मोठा प्रॉब्लेम येईल, म्हणजे ह्या पुणे करारामुळे खूप मोठा प्रॉब्लेम येईल, आणि आमच्या समाजातले खूप सारे जे लोक आहेत हे आपली मूळ विचारधारा सोडून हे काँग्रेस पक्षामध्ये जाण्याची शक्यता आहे. तर असे लाखो लोक तुमच्यासोबत आहेत, जे आंबेडकरी विचारधारेचे लोक आहेत. असे लाखो लोक जो आहेत हे तुमच्या समर्थनात आहेत, आणि तुमचे जिथं प्रोग्राम होतात तिथं हे लोक येतात. आणि त्या लोकांना तुम्ही अशा प्रकारचे वक्तव्य करून जर नाराज करत असाल तर हा खूप मोठा नुकसान होणार आहे तुमचा, म्हणजे काँग्रेस पक्षाचा खूप मोठा नुकसान होणार आहे. तर माझं असं पर्सनल मत आहे की तुम्ही हे वक्तव्य जो आहे हे दुरुस्त करा, आणि अशा प्रकारचे कुठलेही वक्तव्य तुम्ही करणार नाही. तुम्ही सायन्ससोबत उभे राहा, तुम्ही म्हणजे विज्ञानासोबत उभे राहा. कुठल्याही दैवी शक्ती किंवा चमत्कार, कारण आज तुम्ही जर समजा अशा ह्या कृत्याला जर समजा चमत्कार म्हणाल, याचा अर्थ असा होते की तुम्ही खरात बाबाचा समर्थक आहात. आणि भारतामध्ये जे खूप सारे बाबा आहेत आणि बाबी पण आहेत, त्यांचे पण तुम्ही कट्टर समर्थक आहात, असा त्यांचा एक अर्थ होते. तर अशा म्हणजे अशा निरर्थक गोष्टी करू नका, याच्याने काही होणार नाही आहे. आणि तुम्ही एक डॉक्टर आहात, तुम्ही प्रतिष्ठित नागरिक आहात, तुम्ही ह्या गोंदिया भंडारा क्षेत्राचे खासदार आहात, युवा खासदार आहात, तुमचं काम चांगलं आहे. तरी माझी अशी विनंती आहे की विज्ञान आणि सायन्सला पकडून तुम्ही समोर जे काही तुमचे वाटचाली आहेत ते तुम्ही करा, आणि चांगले काम करा. धन्यवाद.